नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये आज पुणे न्यायालय महत्त्वाचा निकाल देणार आहे आणि आता थोड्याच वेळात हा निकाल समोर येईल। सध्या न्यायालयामध्ये पीडित चिमुकलेची आई आजी हे सुद्धा उपस्थित आहे। त्याचबरोबर आरोपी भीमराव कांबळे याला सुद्धा आणण्यात आलेला आहे। तपास अधिकारी सुद्धा पोहोचलेले आहेत, सरकारी वकील सुद्धा पोहोचलेले आहेत आणि नेमकं न्यायालय काय निर्णय देऊ शकतं, निकाल नेमका काय लागू शकतो, पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत ज्येष्ठ वकील मिलिंद पवार सर आहेत। सर, 55 दिवस आणि 55 दिवसांमध्ये हा निकाल लागतो, इतिहासातली ही पहिलीच घटना असेल, तर तुमचं काय विश्लेषण असेल, काय निकाल लागू शकतो आज? एकतर सध्याच्या काळामध्ये लहान मुले असतील, महिला असतील, त्यांच्यावर जे काय अत्याचार वाढलेत, त्या अत्याचाराला कुठंतरी आळा बसण्याची जर इच्छा असेल कोणाची, सगळ्यांचीच म्हणजे, त्या दृष्टीने 55 दिवसात जर हा निकाल येत असेल तर हे निश्चितच न्यायव्यवस्थेच्या, पोलीस प्रशासन, आम्ही वकील, आमच्या आणि समाजाच्या दृष्टीने स्वागत आहे रे बाबी। 55 दिवसात त्याच्या अगोदर पोलिसांनी चार्जशीट फाईल केलं, आरोपीवर दोषारोप पत्र दाखल झालं। दोषारोप पत्र दाखल होऊन सरकार पक्षाने जे काही त्यांना साक्षीदार घ्यायचेत त्यांची यादी न्यायालयासमोर हजर केली आणि त्याप्रमाणे सरकार पक्षाने सगळे साक्षीदार, टेक्निकल एव्हिडन्स सगळा कोर्टापुढे आणला। आज निकालाला केस आहे। एकंदरीत आत्तापर्यंत जी काय माहिती मिळत होती त्या माहितीनुसार सरकार पक्षाने हा गुन्हा बऱ्यापैकी सिद्ध केला आहे। राहिला प्रश्न, समजा आता यामध्ये फाशी होईल का किंवा फाशी होऊ शकते का, समाजामध्ये अशी चर्चा आहे। आता फाशी द्यायची असेल तर त्याला ब्रुटल, म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर केस ज्याला म्हणतात आपण, अशात जर ते मोडलं तर न्यायालय त्याला फाशीपर्यंत शिक्षा देऊ शकते। आणि एकंदरीत झालेली चर्चा, जे काही बाहेर वर्तमानपत्रातून वाचायला मिळालं आणि न्यायालयासमोर जो काही पुरावा आला आहे, या पुराव्यावरून असं दिसतंय की जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते, असे वकील म्हणून मला सकृतदर्शीने असं मला दिसतं। तर आता न्यायालयामध्ये काय काय होऊ शकतं आणि साधारण किती वेळामध्ये हा सगळा निकाल अपेक्षित आहे? कारण की आता सरकारी वकील सुद्धा असं म्हणाले की सगळ्या बाबी झालेल्या आहेत, फक्त आता न्यायालय काय निकाल देणार आहे याकडे आमचं लक्ष आहे। आता ह्याच्यामध्ये प्रोसिजर अशी आहे की एकतर आरोपीला पर्सनली न्यायालयात घेऊन येतील किंवा व्हीसीवरनं हजर घेऊन आलेले समक्ष घेऊन आले असतील तर न्यायालय आज त्यांना आरोपीला सांगेल, जर गुन्हा सिद्ध झाला असेल किंवा त्याला निर्दोष सोडणार असतील, हा न्यायालयाचा निकाल आहे, त्याच्यावर आपण भाष्य करणं बरोबर वाटत नाही। पण प्रोसिजर अशी आहे की आरोपीच्या विरोधात जर गुन्हा सिद्ध झाला तर संबंधित न्यायाधीश महोदय आरोपीला विचारतील की तुझ्या विरोधात हा असा असा गुन्हा सिद्ध झाला आहे, आणि मग त्याच्या अगोदर त्याचे वकील पण असतात, आरोपीचे वकील, सरकारी वकील, दोघांचा त्यावर युक्तिवाद होतो। जर कोर्टाला असं वाटलं की आजचा निकाल राखून ठेवायचा आणि उद्या निकाल द्यायचा, तर आज फक्त एवढंच होईल की सकृतदर्शनी आरोपीच्या विरोधात गुन्हा सिद्ध झाला आहे, शिक्षा किती द्यायची तो उद्या डिक्लेअर होईल। आणि समजा आजच निकाल दिला तर आरोपीला बोलवतील, तुझ्या विरुद्ध असा असा गुन्हा सिद्ध झाला आहे, तुला ह्या शिक्षेविषयी काय सांगायचं। मग जे काय आरोपी सांगतो ते संबंधित न्यायाधीशांना लिहून घ्यायला लागतं। शिक्षेविषयी, गुन्हा खोटा होता किंवा चुकून मला अडकवलं हे ऐकत नाही, शिक्षेविषयी काय सांगायचं, तर आरोपी न्यायालयाला रिक्वेस्ट करू शकतो, माझं वय पाहता, माझं वय एवढं एवढं झालं आहे, न्यायालयाने त्याचा विचार करावा आणि ते ऐकून मग पुढचा निकाल न्यायाधीश देतात। ही सगळी रेग्युलर कायद्याची प्रोसिजर आहे। घटना अतिशय दुर्दैवी होती, आपण पाहिलेलं आहे, पण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस सगळी लागलेली होती। याआधी सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या होत्या, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या चाललेल्या सुद्धा होत्या, पण बराच कालावधी त्याला लागलेला होता। इतिहासामधली ही पहिली घटना असावी, तर तुमचं काय विश्लेषण आहे? अशा पद्धतीच्या घटना याआधी सुद्धा घडलेल्या होत्या, पण ही जी पहिली केस आहे ज्याच्यामध्ये 55 दिवसामध्ये न्यायालय निकाल देणार आहे, त्याचा कितपत फायदा पुढच्या केसेससाठी सुद्धा होऊ शकतो? याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो? आजचा निकाल म्हणजे सरकारने एक उदाहरण घालून दिलं आहे की अशा प्रकारचे ब्रुटल केसेस घडल्यानंतर जर मनात आणलं तर तात्काळ त्याचे निकाल लागू शकतात। हे असतं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण ठरू शकतं, एक असं वकील म्हणून मला वाटतं। पण प्रश्न हा आहे की फक्त घोषणा करायच्या की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालू, लवकरात लवकर निकाल द्यायचा प्रयत्न करू, फक्त घोषणा करून होत नाही। त्यासाठी न्यायालयाला पुरेशी जागा पाहिजे, संबंधित न्यायालयाला पुरेसा स्टाफ पाहिजे। फक्त न्यायाधीश आणि कोर्टाचा स्टाफ यांच्यावर एकट्यावर हा निकाल देण्याची जबाबदारी नसते, त्यामध्ये मग पोलीस असतात, आरोपीचे वकील असतात, सरकार पक्ष आहे, टेक्निकल पुरावे असतात। हे सगळं जुळून येण्यासाठी सरकारने, म्हणजे गव्हर्नमेंटने जे जे यंत्रणा पुरवायला लागते ती जर वेळेत पुरवली तर अशा प्रकारचे निकाल लागू शकतात आणि एक हे समाजाला दिलेलं एक चांगलं उदाहरण होऊ शकतं, असे एक वकील म्हणून मला रोजच्या अनुभवावरून वाटतं। साधारण किती वेळ लागू शकतो यासाठी?
नाही, आता याच्यामध्ये अशी तरतूद आहे, पोक्सो ॲक्ट जो आता ह्या केसमध्ये जो लावला आहे त्यात तरतूद अशी आहे की 30 दिवसात चार्जशीट फाईल करायचं आणि विदिन 1 इयर ही केस संपली पाहिजे, अशा तरतुदी आहेत. पण आज आपण जर न्यायालयात पाहिलं तर माझ्याकडेच काही केसेस आहेत, गेल्या 8-8, 10-10 वर्ष केसेस पेंडिंग आहेत. अक्षरशः लहान मुली आहे, काही मुली 14 वर्ष 15 वर्ष त्यांच्यावर अत्याचार झालेत. आम्ही आरोपीच्या डिफेन्सकडनं असतो, आरोपीच्या बाजूने आम्हाला खरी परिस्थिती तेही सांगतात. शेवटी न्यायालय ठरवतं शिक्षा द्यायची का सोडायचं. पण अशा केसेस गेले 8-8, 10-10 वर्ष पेंडिंग आहेत. ही देखील वस्तुस्थिती आहे. आपण जर त्याच्या खोलात गेलो तर ते देखील आपल्याला कळू शकते, फॅक्ट आहे. आत्ता आतमध्ये न्यायालयामध्ये जेव्हा सुनावणी सुरू होईल किंवा निकाल वाचायला सुरुवात होईल तर साधारण किती मिनिटांमध्ये हे सगळं संपू शकतं? आता समजा न्यायाधीश डायसवर आले, निकालपत्र तयार असणार. जर शिक्षा द्यायची असेल, शिक्षा सुनावली की निकालपत्र ताबडतोब आरोपीच्या हातामध्ये देऊन त्याची सही घ्यायला लागते की निकालपत्र मला मिळालं. आरोपी समोर असेल, न्यायाधीश महोदय आले की त्यांना विचारतील तुझ्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला आहे, तुला ह्या शिक्षेविषयी काय सांगायचं. तो जे सांगायचं ते लिहून घेतात आणि ताबडतोब निकाल प्रोनाऊन्स करतात की तुला ह्याच्यामध्ये जन्मठेपेपर्यंत आजीवन कारावास शिक्षा दिलेली आहे, काय असेल तो दंड, किंवा तुला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे. जो निकाल देईल ही प्रोसिजर असते. तात्काळ पोलीस त्याला घेऊन परत येरवडा जेलला घेऊन जातील. ही सगळी प्रोसिजर आहे. पुढच्या वरच्या कोर्टामध्ये जाण्याचा चान्स किंवा संधी आरोपीला असू शकते का याच्यामध्ये? शिक्षा झाली तर घटनेने कायद्याने आरोपीला अधिकार दिलेत, त्यानुसार तो अपील करू शकतो. फाशी होऊ द्या, जन्मठेप होऊ द्या. निर्दोष सुटला तर सरकार पक्ष अपिलामध्ये जाऊ शकतो. हे दोन्ही अधिकार दोघांना दिलेले आहेत. कायदे शेवटी तरतूद आपली अशी की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, हे कायद्याचं मूलतत्व आहे. फाशी जरी झाली, सुप्रीम कोर्टने जरी कन्फर्म केली तर शेवटी त्या आरोपीला मर्सी पिटिशन राष्ट्रपतींपुढे करण्याचा अधिकार आहे. ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतरच शिक्षेची अंमलबजावणी होती. ही सगळी कायद्याची प्रक्रिया आहे. पण ही घटना वेगळी. आपण पाहतो की याच्यामध्ये आरोप सुद्धा सिद्ध झालेले आहेत. आरोपी तो तिथं होता हे सगळं सिद्ध झालेले आहेत. पुरावे आहेत, साक्षी पुरावे सुद्धा तिथं होते, टेक्निकल एव्हिडन्स सुद्धा घेतलेले आहेत. त्यावरून तुम्हाला काय वाटतं या निकालामध्ये काय होऊ शकतं? नाही, यामध्ये आता एकंदरीत सगळं जर पाहिलं तर ॲक्च्युअल न्यायालयासमोर काय पुरावा आला आहे, कुठल्या पद्धतीचा आला आहे, तो काय मी स्वतः ऐकलेला नाही. पण जे काही वर्तमानपत्रातून विविध माध्यमातून जे काही स्टोरी बघायला मिळाली, ऐकायला मिळाली, त्यावरनं जर त्या आरोपीने तिचा खून करण्याच्या उद्देशाने तिला त्या मुलीला घेऊन गेला असेल, हे जर सिद्ध झाला असेल, आणि ॲक्च्युअल त्याने मर्डर केला आहे कसं काय, तुकडे तुकडे केलेत, ते लपवण्यासाठी काही वेगळे प्रयत्न केलेत का, ज्याला आपण म्हणतो थंड डोक्याने केलेला खून, असा असेल तर मृत्यूदंडापर्यंत शिक्षा होऊ शकते. ह्या सगळ्या कायद्याच्या तरतुदी आहेत. पण फक्त संशयावरने एखाद्याला अटक केली, तो गुन्हा सिद्ध झाला, पण रेअरेस्ट ऑफ रेअर केस यामध्ये जर तो नाही मोडला तर मग मात्र जन्मठेपेपर्यंत आणि काही दंडात्मक शिक्षा होऊ शकते. ह्या कायद्याच्या सगळ्या प्रोसिजर आहेत. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर अतिशय सविस्तर माहिती सरांकडून देण्यात आलेली आहे. आता न्यायालय नेमकं काय निकाल देतं याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. नराधाम हा भीमराव कांबळे आहे, याला फाशीची शिक्षा होतीये का जन्मठेपेची शिक्षा होतीये हे सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये समोर येणार आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.